नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एक गिरण घेतलेली आहे घरच्या घरी गहू बाजरी दळण्यासाठी. छोटी गिरण आहे, तर ती तुम्हाला दाखवतो. तिचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे. ती आता बॉक्समध्ये पॅक आहे ती गिरण, पण आता नेमके कसं दळतात ते काय आपल्याला माहीत नाही. तर आपण ती आज गिरण खोलून बघणार आहे. नुसती पिन लावून ती जोडायची आणि चालू होते का काय, की अजून काय म्हणजे सेटिंग करावे लागणार आहे, काही जोडजाड करावे लागणार आहे, काय माहीत नाही आहे. ती बॉक्समध्ये पॅकिंग आलेली आहे आम्हाला. तर आता माझ्यासोबत हे बघा, गंगा आहे, निकिता आहे, इकडं माऊली आहे. तुझी मम्मी कुठे आहे? इकडे आहे शीतल. इकडं काय वांगे तोडायचं काम चालू आहे. आपण वावरात शेजारी वांगे लावलेले आहे, छान असे वांगे आलेले आहे. आणि हे बघा, आता आपण गहू पण घेतलेले बघा हे या पातेल्यामध्ये. आमच्या इथे ही जी केळी आलेली आहे ना, तर ही बघा, ही केळी कधी पिकेल काय माहित नाही आपल्याला. तर चला, आपण गिरण वर ठेवलेली आहे, वर चाललोय आपण आता. तर चला सर्व जा पुढे. मी नाही जाऊ शकत, तुम्ही जा. चल ना, हळूहळू हळू. नाही हळू येईल मी, तुम्ही जा. मला दम हळूहळू चला. सगळ्यात पहिले माऊली आहे, 2 नंबर मी आहे, 3 नंबर हे बघा, आटा मेकर नाव आहे याच्यावर. ही आटा मेकर आहे ही गिरण. तर आता हे आपण हे बॉक्स आहे ना, हे पॅक आहे. तर आपण पहिले आपण फोडू. तर आपण सोबत कैची आणलेली आहे. असली गिरण आहे, असली. तर या ठिकाणी लिहिलेले बघा, फ्लोअर मिल. चला. खंडेराव महाराज की जय. तोड. तर आता आपण या पट्ट्या काढल्या. ह्या चिकट पट्ट्या इथून कैची मार, मधोमध कैची मार बरोबर. हे थर्मोकॉल माऊलीने काढलं बघा. थांब माऊली, फोडू नको, ते तोडू नको. हे बघा, ही गिरण आहे. तर ही बाहेर कशी काढायची आता, कानी करावं लागेल बहुतेक. नाही नाही, काय खेळतोय माऊली? गाडी गाडी बॉक्स वरती काढायचंय. मग कर ना, वर घे. हे बघा, फक्त आपण हा बॉक्स वर केला आणि ही आपली गिरण. त्याच्या आजूबाजूला असे थर्मोकॉल लावलेले होते, खाली पण थर्मोकॉल आहे बघा. तर आता हे थर्मोकॉल बाजूला करावं लागणार आपल्याला. तर ही कानी करून घेऊ आपण. कर हा कागद. तर हे बघा, आपण जो कागद होता तो बाजूला काढलाय. तर ही आहे गिरण. कशी आहे, भारी ना? तोंड इकडे करायचं होतं, किती मस्त आहे. माऊली भारी का? मस्त भारी ना? तर हे बघा, याच्यामध्ये हा डबा आहे खाली. हे पीठ इकडे तिकडे उडू नयेत त्याच्यामुळं हे पण दिलेलं आहे. हा डबा आहे बघा, हा आपण बाहेर काढला. ह्याच्यात पीठ पडल. याच्यात पीठ पडल, हे लावावं लागेल आपल्याला. पप्पा कशाला आणले? हे गहू दळायला. गहू आपण गहू घेऊन कुठे जातो? गिरणीत जातो ना गावामध्ये. तर जायचा खूप कंटाळा येतो ना, म्हणून आपण घरीच गिरणी घेतली ही. तर घरच्या घरीच आपण गहू दळणार आहे. जेव्हा पीठ दळून होतं ना, तेव्हा आहे ना, त्याच्यातून आपल्या डब्यात ओतून घ्यायचं. हा बरोबर. ते तळून याच्यात पडतं, याच्यात बरोबर. टाकी सारखं छोट्या. हे ना, परत पॅक करायचं याला. हा, हे जे आहे ना, ते त्याला पॅक करून घ्यायचं, म्हणजे पीठ बरोबर त्या डब्यात पडेल. आणि वर हे बघा मित्रांनो, आता आपण हे वर करू. कुठून वर करायचं हे? कर वर. हे बघा, तर याच्यात ही केबल दिली, पॉवर कॉर्ड आहे की नाही, 3 पिनची ही पॉवर कॉर्ड आपण या ठिकाणी इथं लावणार आहे. तर ही बाजूला ठेवू जरा वेळ. आणि याच्यामध्ये हे पण दिलेलं आहे, हे बघा, हे साचे. जस किती बारीक करायची आपल्याला गहू, आहे की नाही? हे बघ, चालण्या. गव्हाची चाळणी वेगळी, बाजरीची वेगळी, काय काय दळायचं असं, तांदूळ चाळणे. आता गव्हाची कोणती, बाजरीची कोणती, काय. आता याच्यामध्ये हा ब्रश दिलेला आहे, कुठं पीठ अडकलेला असेल तर ते काढण्यासाठी.
हे बाई खाली या गिरणीला चाक जोडू शकतो, म्हणजे सहजपणे ही गिरण आपल्याला कुठेही फिरवता येईल नाही का? हा नको खोलू. या गिरणी बरोबर हे दिलेलं आहे. आता हे बहुतेक गिरण झाकण्यासाठी वरून कवर असेल बहुतेक, हा ना? आहे ना, बरोबर ना? खोलून बघ बरं काय आहे. आणि हे इथून गहू टाकायचे आपल्याला. इथून गहू टाकले का खाली मस्त पीठ होऊन खाली या डब्यामध्ये ते पीठ जमा होईल. तर आता आपण बघा हे गिरणीचं कवर आहे. हां हे बाई कवर आहे कम्प्लीट, आहे की नाही? तर आपण ह्या गिरणीला झाकून बघू बरोबर बस झाकलं जातंय का. टाक बरं ते झाकून घे, 1 मिनटं झाकून घे ना. साळण कुठं लावते मग तेच कळालं. हे झाकून घे आता. हां चला आता आपण ही गिरण झाकून बघू या कवरने. दूर बसू नये म्हणून. हे बघा त्याची माची मॅची. तर आपण गिरणीला हा गाऊन घातलाय. गाऊनच ना, गाऊनच ना. ते बाय परफेक्ट याचं हे कवर आहे ह्या गिरणीचं. बसू नये म्हणून. तर आता आपण हे काढून घेऊ. आता घे काढून. मी काय म्हणते, चाळण कशी लावायची तेच कळालं मला. चाळण लावावं लागते. हा तर आता या गिरणीची जी चाळण आहे ती कशी लावायची ते आपल्याला अंदाज नाही. गहू आखी नाही होतायच बरं का, थोडं थोडं मोठं गहू होताय लागत आहे. नाही असं काय नाही. हे भरून हे भांड भरून आपण गहू टाकू शकतो. हे भांड भरून गहू टाकू शकतो आपण. तर या ठिकाणी पण आता गुजरातीमध्ये दिलेलं आहे इथं काही माहिती आणि हिंदीमध्ये पण माहिती दिलेली आहे या ठिकाणी. चाळण्या कुठं लावायच्या पण नेमक्या आता? तर मित्रांनो आता हे ज्या चाळण्या आहे ना ह्या कुठं लावायच्या याचा काही अंदाज नाही आपल्याला. आला अंदाज. कुठं लावायचंय? इथं असेल ते. थांबा, इथं ऑन ऑफचं बटन सांगा. अच्छा मध्ये ऑन ऑफचं बटन पण आहे इथे. हो हे खोल राहिले. अच्छा तर मित्रांनो हे बघा हे आपण खोललं एक झाकण आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जाळी फिट करायची बरं का. तर कुठं फिट करायची या बघा ह्या ठिकाणी फिट करायची आपल्याला. त्याच्यात एक पानं गावाची बाईक कोणती चालण राहते. घे ना बारीक चाळण घे त्याच्यातून. कोणती बारीक आहे त्याच्यातून? ही एक सगळ्यात किती चाळण्या मिळाल्या? जवळपास 8-10 प्रकारच्या वेगवेगळ्या चाळण्या मिळाल्या बरं का मित्रांनो. हे बघा डाळीच्या आहे, परत तांदूळ दळीतो, गव्हाची यायची, बाजरीची यायची वेगळी. कोणती घ्यायची बोल? ही पठाची बारीक. बर ती लावचा. तर ती कशी लावायची आता पाणी द्यायचं. हे बघा या ठिकाणी फिट करायची. हा कशी हो? हा अशी लाव ना खालून. बसली. तर मित्रांनो आपली फायनली चाळण बसली बरं का. तर हे झाकण आपण लावून घेऊ. हा कर पॅक. तर हे झाकण आपण पॅक करून घेतोय आणि लॉक करून घेतोय या ठिकाणी. बघा हे लॉक करायचं, हे बटन आहे, हे फक्त फिरवायचं आहे आपल्याला आणि हे लॉक झालं. समजा आपल्याला दुसरी जाळी लावायची असेल तर पहिली चाळणी काढायची आणि ही दुसरी जी लागेल ती ही चाळणी आपण फिट करू शकतो. तर आता आपण हा डबा फिट त्या ठिकाणी ठेवणार आहे. त्याच्यानंतर गिरण चालू करूनच बघू आता आणि गहू दळून बघू. थोडेसे आणलेले इथे थोडेसे दळून पाहू, जास्त नाही. दळण आहे घरच्या घरीच. आता पीठ दळायचं, बाहेर जायचं. तुम्ही दळण घेऊन या का? मी शिकून घेईन कशी चालवायची, मग मीच येईल दळण. मी डब्बा घेऊन येईल आणि गिरणीत येईल. लागलं घ्या असं झाली त्याची. तर मित्रांनो हे बघा आपण हा जो डबा आहे त्याच्या डबा ठेवला आणि त्याच्यामध्ये हे जे आहे ना बाजूने जे नेट जाळी तर ही याला फिट केली जेणेकरून जो पीठ खाली पडणार आहे डब्यामध्ये ते पीठ डायरेक्ट डब्यातच पडेल. आजूबाजूला ते काय उडणार नाही, घरामध्ये त्याचा त्रास होणार नाही. कारण की ते जे आजूबाजूला हवेमध्ये जे पसरतं ना तर ते आपल्या नाकातून फुफ्फुसामध्ये पण जातं नाही का. आणि त्याने घसा असं खोकला येतो लगेच. आपले फेफडे खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे आता आपण हे फिट केलंय. तर आता हे झाकण लावून घ्या. जर हे झाकण लावून घेतलं नाही तर ही गिरण ऑन ऑफचं बटन ते ऑन कर बरं. तिकडून हे कर ना, पहिलं वायर जोडून पहिले वायर जोड. थांबतो नको. तर मित्रांनो आता आपण ही केबल आहे ना इथं आपण याच्यात टाकू. लाईट आहे का नाही काय माहिती. आता हे आपण इथं फिट केलं. चालू करून बघू.
हे सगळे घाबरले काय होतं काय नाही. माऊली तर पा एवढं लांब पळालाय का बस. पहिली बार चालू करायची म्हणलं मग बाथरूम झाल्यावर तर मित्रांनो खंडराव महाराज की जय. बटन आपण दाबतोय. अरे हे काय आवाज देऊ राहिलं. आवाज येतो तर आता हे आपण खोलून बघू नेमकं कसला आवाज येतोय. हा तर हे बघा हे आपण खोललं. याच्यामध्ये लाईट पण ब्लिंक होतोय. तर याच्यात गहू टाकायचे आपल्याला. तर ते बटन खाली करावं लागेल बहुतेक आपल्याला. हे वरती करू का? हा टाक बरं टाक. थोडेसे द्या. पहिले थोडेसे द्या. थोडेसे टाक ना थोडीशी टाक. बटनच नाही चालू करू. थोडीशी टाक. बटन चालू कर. आपण थोडे गहू टाकून बघितले मित्रांनो. टाकून पाय. बटन चालू करा मामा. कर चालू. ते वाला. तर या ठिकाणी आपण हे बटन ऑन केलं ते लावा ना ते. आणि हे झाकण आपण लावून घेऊ. हा तर मित्रांनो ही गिरण आपली चालू झाली फायनली. मस्त आहे ना. तर आता मित्रांनो आता आपण हे उघडून बघू. हे बघा इथून गहू खाली जात आहे बघा. हे बघा. तर मित्रांनो आपण थोडेसे गहू टाकले होते तर ते आता संपत आलेले बघा. तर हे बघा हे गहू चालले खाली खाली खाली. हे बघा. तर आता हे गहू थोडेसे राहिले. आता आपण हे 2 मिनिटांनी ही गिरण आपण बंद करणार आहे. तर थोडेसे जे गहू टाकले होते आपण त्या डब्यामध्ये पीठ कसं झालंय आपण ते बघणार आहे. तर आता 2 मिनिटं फक्त ही गिरण चालू ठेवू आपण. बघू आता ते पीठ नेमके बारीक आलंय की जाड आलंय की गहू जसे तसे खाली आले आपण बघणार आहे. कसं आलंय. हा करायचं बंद. हा म्हणून म्हणलं हे असं गहू कर बंद मग संपलं का बघा ना त्याच्यात. संपला असेल. संपला. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी गिरण बंद केली आहे. तर हे वर करून बघू. हे बघा या ठिकाणी गहू दिसत नाहीये. पिठाचा वास पिठाचं वास येतोय. तुझं डोकं पिठाचा वास येऊ राहिलाय बरं का. तर बघू आता. हो पीठ झालंय. झालंय ना? हे बाय नाही गं? दाखव. तर मी थांबा जाळी काढू दे ना. काढा हळूहळू. हा, झालं रे. हे बघा पीठ हे बघा बारीक झालंय. एकदम चिकन पीठ आलेलं आहे. बापरे खतरनाक गिरण आहे बरं का. हे बघा आपण डबा बाहेर काढलाय. माऊली पीठ बघ एकदा बोटाला लावून बारीक झालंय का नाही. ओ खतरनाक खतरनाक. हे बघ पुरं चिकन पीठ झालंय. तू बघ ना हात लावून बघ ना शीतल. कारण चपात्या तुला बनवायच्या असतात ना आहे का नाही. नाही थोडं ठोसारे. ठोसर आहे. मग दुसरी चाळण लावायला लागेल. हे नाही चाळण द्यायची. दुसरी लावा लागेल का. बरोड आहे. तर मित्रांनो हे बाय बरोड आहे. चाळण दुसरी हे नाही. चालन आहे ना याच्यापेक्षा चालन बारीक लावावं लागणार आहे. पण जे पीठ आहे ना अतिशय छानपणे दळलं गेलंय बघा ना. हे गव्हाचं पीठ बघा ना किती भारी झालंय ते. तर मित्रांनो आपला हा प्रयोग सक्सेस झाला. कारण की ना असं वाटत होतं ही गिरण आणली खरी पण ते फिटिंग करणारे कोणी आले नाही याच्यासोबत. तर आपणच घरच्या घरीच खोलली फिट केली आणि गहू टाकून पीठ काढून पण बघितलं त्याचं. तर पीठ एकच नंबर झालंय बरं का. तर हे बघा हे पीठ एवढं झालंय बघा. याच्यात ओतून घेतलं आपण या पातेल्यामध्ये. हे गहू आहे. आपण थोडेसेच गहू टाकले होते मगाशी. तर हे इतकं पीठ आपलं तयार झालंय. तर मित्रांनो काही टेन्शन राहिलं नाही आता आम्हाला. आता गिरणीमध्ये आम्हाला जायची गरज नाही आहे. जे पण गहू असतील गहू बाजरी आपण इथल्या इथंच घरच्या घरीच आपण दळणार मस्त. आता नवीन पिठाच्या पुरणपोळ्या बरं का मामी आता. काय ग शीतल हा ना, त्याला डबल चाळण लावा लागते मला वाटतं बरं का गव्हाच्या याला. असं आहे का. तर मित्रांनो आता फक्त याची कोणती चाळण लावायची आपल्याला त्या ठिकाणी. म्हणजे गहू जे आहे ना ते गहू एकदम बारीक चिकन दळलं गेलं पाहिजे एकदम. तर त्या हिशोबाने आपण चाळण याच्यातून लावून बघणार आहे.